हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळेजण? बरेच असाल. मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. श्रावण सोमवारचे उपवास सुरू आहे सगळ्यांचे. तुमची सुरू आहे का? मला कमेंट करून सांगा. मस्त सकाळी सकाळी छान छान मस्त आंघोळ केली, फ्रेश झाली आणि आता गार्डनमध्ये निघालेली आहे. आणि ते कशासाठी? तर जरा गार्डनमध्ये सकाळी फिरलं तर छान वाटते, त्याच्यासाठी निघालेली आहे. आणि बघते तर काय, बाहेर आमची गेट होती उघडी. आमची आहे कामवाली, ती करून ठेवते की गेट वगैरे खुली. असं आहे. इकडून झाडू वगैरे लावलं, पोचा लावलं का बाईला लक्षातच नाही राहत की गेट लावून द्यायचं बा म्हणून. कारण की गाय वगैरे सगळे येतात आमच्या आतमध्ये वगैरे, काही भरोसा नाही. कारण की अयांशला सवय लावली आहे आईनी की त्याला नैवेद्य वगैरे देतात गायला वगैरे बा वगैरे करते. सगळेजण बघतात आणि सबस्क्रायबर कमी बघतात आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेले आहे ते लोक जास्त बघतात. तर तुम्ही व्हिडिओ तर बघतात, मग सबस्क्राईब करायला काय चाललं आहे तुमचं? काही पैसे थोडी लागत आहे. म्हणून म्हणते की प्लीज सबस्क्राईब करा, लाईक पण करत जा माझ्या चॅनलला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर दुसऱ्यांना पण शेअर करत जा. तुम्हाला पैसे नाही लागत हो, आम्हाला पैसे लागते. एवढा रिचार्ज मारा, एवढ्या वस्तू बनवा, एवढे डिश बनवा, एवढी वेळ द्या यूट्यूबवर. मग तुमचं काय चाललं का? मग सबस्क्राईब करा की चॅनलला. आता केव्हा व्हिडिओ करत आहे. पूजा वगैरे झाली माझी सकाळी. आता माझ्या सासूबाई गेल्या आंघोळीला, बाबा करत आहेत पूजा. या वेळेला मी व्हिडिओ करत आहे. किती रिक्स घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ करते आणि तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही. आता कुकर लावलेला आहे तिकडे, आता तो उतू गेला, किती चिट्या झाला, जळला की पेटला की आता त्याच्याकडे काही लक्ष नाही. पहिले व्हिडिओ काढा, पहिले व्हिडिओची गरज आहे. होत बसेल मग सगळं काही, असं बा म्हणून म्हणून म्हणते की प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर बोलणं खूप झालं, आता माझा बाळ आहे झोपून, तोपर्यंत मी करून घेते मस्त छान छान स्वयंपाक. तर आज स्वयंपाकात मी काय करत आहे तर तुम्हाला नवीन डिश सांगणार आहे आज. तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ काढणे म्हणजे काही मजाक नाही रे बा. सकाळपासून लागा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ करत राहा. एनी टाईम मोबाईल हातात राहतात, घरचे लोक पाहतात. नुसती मोबाईल लिचकते बा असं वाटत असेल आपली सुनबाई, पण काहीतरी काम करत आहे. आता उद्धार होत आहे त्या कामाचा. होत आहे आमचं वॉच टाईम वगैरे पण कंप्लीट होईल लवकरच. पेमेंट सुरू, टेन्शन नाही. एकदा पेमेंट सुरू झालं की काही काळजी नको करा. मग म्हणूनच म्हणत आहे की तुम्हाला माझे चॅनल प्लीज बघत जा आणि सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला हे सांगणार होती की काय करणार आहे बा म्हणून. तर बघा फ्रेंड्स, तुम्ही हे बघितलेत का, मी जेव्हा आपल्या माहेरी गेली होती की नाही तिथून आणलेला होता केना. आता केना म्हणजे काय, आता हे तुम्हाला तर कळणार नाही, तर ते माझ्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बघायला मिळेल. तो केण्याचा आकार पण नाही सांगू शकत, असे पत्तेच असतात लांब लांब. आमच्या इकडचे महाराष्ट्राचे जो लोक असतील किंवा शेतकरी लोक असतील त्यांनी खूप जणांनी बघितलं असतील की तो शेतातच निघतो बा म्हणून केना म्हणतात त्याला. त्याचं काही अजून दुसरं नाव असेल पण ते तुम्ही खात असाल वाटते मला असं. तर तो केना आणलेला होता, माझ्या आईने आणून दिलेला होता. माहेरी गेली की मस्त मजाच राहते. आईची खूपच सवय, हाई घेऊन जा बेटा, तोही घेऊन जा बेटा, हे ने ते ने असं करत राहते. अरथवरीची भाजी मिळत नाही ते देते, के नाही मिळत नाही. आता आमच्या छत्तीसगडमध्ये महाराष्ट्रासारखे वांगे नाही भेटत म्हणतात बा. आता माहेरी गेल्यानंतर ते वांगे तरी देते माझी आई, अशी आहे. तर म्हणून म्हटलं चला आता केना दिला, आता केण्याचं काहीतरी करावं लागेल आपल्याला. म्हणून घेतलं, आता उचललं केना की कापून घेऊया, त्याला धुवून घेऊया. बघा आता मी काय काय केलं आहे तर. आणि हो फ्रेंड्स, मी खूप मेहनत घेत आहे व्हिडिओ वगैरे करायसाठी, आपल्या चॅनलला सामोर जायसाठी. तर तुम्ही पण माझी साथ द्या आणि तुम्ही माझी साथ देणार तर माझं खूप काहीतरी होईलच म्हणा, सामोर जाऊन उद्धार वगैरे. तर ते सगळं काही बघता बघता इथे छोटूसा आमचा गार्डन बघा. या गार्डनमध्ये आज मस्त असा लाल असा फूल उगवलेला आहे, बघू शकतात तुम्ही. मस्त छान काही काही झाडं मी साकुलीवरनं तर फ्रेंड्स मस्त काढून घेतला, फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि त्याला काढलं, मस्त बघितलं. बघा असं केलं असते लांब लांब पाण्याचा. आणि मग बघा हा शेतामध्ये असल्यामुळे चिखलात राहते जरा, त्या चिखलामध्ये माती वगैरे खूप लागलेली असते. तर मग काय केलं, मस्त घेतली मोठी बाल्टी आणि त्याच्यामध्ये बुडवलं, भरपूर साऱ्या पाण्यामध्ये धुवून टाकलं 2-4 पाण्याने मस्त. आणि मग पावशी घेतली आणि पावशीनं मस्त त्याला बारीक बारीक चिरून घेतलं. चिरून घेतल्याच्या नंतर मस्त छान हाताला तेल वगैरे लावून घ्या, कारण की याला जरा खाज असते. आणि मग टाकलं याच्यामध्ये मसाले, तिखट, मीठ, हळद, मस्त थोडासा आमचूर पावडर वगैरे मस्त. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही निंबू पण घालू शकता. आणि बेसन टाका आणि पीठ टाका, असे मिक्स करून मस्त. आणि बेसन कमी घाला आणि मस्त मी त्याच्यामध्ये पाणी टाका आणि मस्त असे मिक्स करून घ्या. आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर हे जास्त असे पातळ करायचं नाही, जसा कणकीचा गोळा असतो तसा गोळा झाला पाहिजे. तुम्ही आता समोर बघा कसा मी गोळा करून ठेवलेला आहे बा म्हणून. तर खायला पण एवढे टेस्टी लागतात की खूप जास्त बा म्हणून. बघा आता असं मिक्स झालेलं आहे. मग आता याला आपल्याला शिजवायचं आहे वाफेवर. तर वाफेवर कसं शिजवायचं, मस्त गॅस पेटवून घ्या, त्याच्यावर मांडून द्या कढई, कढईत टाका पाणी आणि पाण्यावर ठेवा मस्त ते स्टँड, आणि स्टँडवर ठेवा ती जाडी, जी चालणी असते ना त्याची जाडीवर मांडतो. तुमच्या घरी ते गड्डेवाली चालणी राहते की नाही, तेही असली तरी चालेल, जिथं वाफ लागते अशा याच्यामध्ये ठेवायचं.
मस्त पाणी तापलेला होता बघा. असं गोळे करून घेतले मस्त 2-3 आणि साईडला मांडलेली आहे. जर तुम्हाला गोळे करायचे नसतील तर असे भुरकवून नाही टाकत का बापा, तसे पण टाकू शकतात तुम्ही, ते तुमच्या याच्याने. हे खूप जणांना माहीत असेल, हे कांद्याचे पानाचे पण मोठे तयार होतात, तसेच हे केण्याचे असतात, लागतात खूप छान खायला. करा मस्त घरी तुम्ही एकदा डिश आणि मला कमेंट करून तर नक्की सांगा की कसे झालेत बा, कसे नाही म्हणून. असेच करता करता मी 3-4 मस्त तिथे मांडून घेतले आणि अर्धा तास तरी त्याला शिजवून घ्या. अर्धा तास शिजल्याच्या नंतर कसे तयार होतात मी तर तुम्हाला मस्त अशी खोलून दाखवते बघा. हे बघा, शिजल्याच्या नंतर असे दिसत आहेत मस्त छान. वाफेवर अर्धा तास मी ठेवलेला होता. मग त्याच्यानंतर काय करा, झाकून ठेवून द्या त्याला, मस्त असे थंड वगैरे होऊ द्या. थंड वगैरे झाल्यावर काय करा, मस्त 2-4 तुम्ही कांदे कापून घ्या, मस्त कढीपत्ता घेऊन या, जिरा काढा, मोहरी काढा, कारण की आपल्याला मस्त त्याला आता तडका द्यायचा आहे. ते थोडेसे थंडे झाल्याच्या नंतर मस्त गॅसवर ठेवून द्या. एक कढई वगैरे ठेवा तापवायसाठी. तोपर्यंत काय करा, जे मुठ्ठे आहेत त्याच्याने मग त्याच्याला मस्त असे बारीक 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 असे मिक्स करून घ्या. थंड झाल्यावर बघा असे आपल्याला बारीक करायचं आहे. आणि मग कढईमध्ये टाका मस्त जिरा, मोहरी वगैरे सगळं काही जे आपण घेतलेला होता ते सगळं काही, आणि त्याला देऊन द्या मस्त असा यम्मीवाला तडका. आणि तो आपल्याला खायसाठी 2 मिनटात रेडी होतो. आणि तुम्हाला जर असं तडका दिलेला नाही खायचा आहे तर तुम्ही वाफेवरचा पण खाऊ शकतात, तो पण खूप छान वाटते. एक नंबर मस्त, खूप 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 छान वाटते. तर तुम्ही नक्की ही डिश घरी करा. आणि कमेंट करायला तर तुम्ही कोणी विसराच नको, कमेंट करून मला नक्की सांगा की कसं झालं बा म्हणून. मी तुम्हाला सांगितले पण आहे की कशा कशाचे हे बनतात बा म्हणून. बघा तडका देऊन झालेला आहे माझ्या. मस्त ताटामध्ये घ्या आणि मांडी घालून मस्त बसा आणि मस्त खा आणि घरच्यांनाही द्या. आणि तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर पण टाकून देऊया. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघितलेच असाल केण्याचं वगैरे मी कसं म्हणजे ते मोठे म्हणतात ते केलेत. तर तुम्हाला आवडलं असेल तर ते तुम्ही डिश करून बघा. आणि केना वगैरे नाही मिळत असेल तर ते कांद्याच्या पाण्याचं पण होते तसं. तर ते कांद्याचे पानं असतात त्याच्या पण तुम्ही करू शकतात, किंवा आपले कोचईचे पानं असतात की नाही त्याचे पण करू शकतात. बघा हे कोचईचे पानं मी तुम्हाला दाखवते, याची पण वडी मी तुम्हाला करून दाखवेन. बघा किती छान छान कोचईचे पानं आहे आमच्या घरी. हे यांना मस्त असे बारीक बारीक कापून घ्या. त्याच्यामध्ये पण मस्त पीठ वगैरे मिक्स केलं आणि बेसन वगैरे मिक्स केलं तर खूप छान असं म्हणजे मुठ्ठे तयार होतात, असे मोकळ म्हणतात त्याला, ते तयार होतात. तर नक्की करून बघा. भेटूया दुसऱ्याच्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खात राहा, मस्त राहा आणि डिश कशी वाटली ते प्लीज कमेंट करून सांगा. बाय बाय.